गोली नाश्त्यासाठी भाकरी कोण बांधता मग? भात लवकर. नमस्कार, मी आशिष तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर सकाळचे वाजले 7:30. 7:30 तर आजपासून चालू आहे आपण कामाला जात असताना. तर आजपासून भेटणार आहे आपल्याला नाश्ता सकाळचा. भाकरी नाश्त्यासाठी डबा घेऊन जातो. तर इकडे नाश्ता होती रेडी, म्हणजे तांदळाची भाकरी आणि गोलंबा. हे कॉम्बिनेशन ना एक नंबर. खायला कोकम पण त्याच्यात मग आंबट पण आहे जरा चांगला. मग त्याच्यातच म्हणते मी पण. तर केलं असतंच. कसला टेन्शन का? टेन्शन वाला टेन्शन द्यायचं. टेन्शन लेने का ना टेन्शन. समजा. बटाटा टाकू. बटाटा का शॉक. बटाटा त्याच्या बटाटा शिजत काय पण तो लवकर. बटाटे पण ते चायना यायचे इल्या कसे प्लास्टिक वाले साले. तांदूळ कसं टाकला नाही प्लास्टिकचं तसं शिजतच नाही बटाटा पण. आपल्या इकडे नाश्ता तर रेडी झालाय. तर करूया आता नाश्ता. बघूया कसा केलाय तो, टेस्ट करूया. आपल्या बुगुडीने केलेली जी काय गोली आणि आयन भाजलेली भाकरी, सासू सुनेने केलेला आहे मिळून नाश्ता. ट्राय करूया कसा झाला का. झालाय एक नंबर झालाय. भाकरीमुळे गोलंबा चांगला लागतोय आणि गोलंब्यामुळे भाकरी चांगली लागते. त्याच्यामुळे दोघींचं प्रेम हे एकमेकींवरती खूप आहे. त्याच्यामुळे कॉम्बिनेशन हे त्यांचं जमलं आहे चांगलं आणि हे लागते देखील चांगलं. लाजवाब. तर नाश्ता करूया. भाजले 7:45. आपल्याला पटापट नाश्ता करून पटापट जायचं बागेमध्ये. तर आता थेट भेटू बागेत. तर मित्र हो, आपण तर आलेलो असतो बागेमध्ये. तर आपण आता चालू ही गाडी घेऊन त्या बागेत कुंभारबावमध्ये. तिथे आहे फवारणी चालू. तर ही गाडी आता लावतो तोंडाने तिकडे. ह्या गाडीतून आले काल खत देखील आलेलं आहे. तर ही गाडी वाटतं बहुधा आता धुवायची आहे. जाणार आहे राजापूरला. अजून काहीतरी खत वगैरे आणायचं आहे. तर ही देखील गाडी आपण लावूया तोंडाने तिकडे आणि आपण मग जाऊया त्या बागेत फवारणीला गाड्यांना घेऊन. इकडे तर सर्व आपण जोडून तर ठेवलेलं आहे. सामान वगैरे घेऊन तर आलो इकडे. तर आपण जातो आता तिथं परत मशीनच्या इथं. त्या मशीनना व्होल्टेज घेत नाही, म्हणजे पॉवर घेत नाही तेवढी, पंप होत नाही. त्याच्यामुळे आता जनरेटरवरती चालू करतो पाणी. ही जी मशीन आहे फवारणी आहे ती झटपट करायची आहे धावत पळत. जी की काय कीटकनाशक म्हणजे पालवी याच्यावरती सर्वांवरती ती फवारणी आहे. तर अगोदर केली होती चालू, तर पाणी आम्ही तिथं चेक केलं तर पाणी तर येत होतं. त्याच्यामुळे बोलू आपण जनरेटर नको चालू करूया. तर आता हा रखवालेवाला बोलतोय
की परत बंद झाली मशीन, बोलते बंद करून आलो आहे मी, पॉवर घेत नाही. तर जाऊया तिथं, जनरेटर चालू करा. डिझेल वगैरे तर येताना आप सर्व रेडी घेऊनच चालू होतो तिथून. जर नाही चाललं तर जनरेटरवरती चालू करू. तर जाऊया तिथे, गेल्यानंतर समजेल कसं काय ते, काय आहे ते माहोल. कारण टाकीमध्ये देखील पाणी नाही, फवारणी चालू करायला म्हटलं तर झटपट मारायचं, त्याच्यामुळे काय होऊन जाईल तेवढी. 1-2 ड्रम भेटलं ना पाणी तर होऊन जाईल, नंतरला मग पाणी नाही. त्याच्याकरता जाऊया आपण तिथं. तर एकच ही पाईपलाईन चालू केलेली आहे त्याने, दुसरी पाईपलाईन चालू नाही केलं. पाणी वेस्टेज जातं आणि कुठे ना कुठे पाईपलाईन देखील फुटलेली आहे ना, त्याच्यामुळे पाणी हे वेस्टेज जाते. पावसाचं वातावरण काहीसं झालेलं आहे आणि आपली हालत देखील इकडे बेकार झालेली आहे. तेल लावलेलं दिसत असेल. फक्त सकाळी ना मशीन चालू होत नव्हती, त्याच्यामुळे फक्त मी तिला वायसर लावलं बंद करून टीला. तर ते पूर्ण खोलल्याच्या नंतर ना पाणी हाताला लागलं होतं. तो कुठे हात लागला असेल माहीत नाही, एवढं ना कळत कुठे लागला असेल तो. तो एवढं म्हणजे जळतंय ना, भगभगतंय बघा. तो मिरची पावडरपेक्षा आग होते, पूर्ण आग. तर आता मी जस्ट त्या ह्यांच्या इथे रखवालीवाला आहे त्याच्याकडून खोबरेल तेल घेतलं आणि लावलं आहे डोळ्यांच्या इथं. खूप जळजळते. ही जी फवारणी आहे ना, डेंजर फवारणी आहे. हालत पूर्ण टाईट करून टाकलं नाही दिवसभर. क्या हुआ? हाँ क्या? तर जाऊया आपण, गाडी आता पुढे घेऊन येऊया. तिकडचा पट्टा तो ऑलमोस्ट पूर्ण झालाय. हा इकडचा पट्टा आहे. इथं आता 2 ठिकाणी मशीन लागेल, मग तो पूर्ण होईल. ही इकडची बाग. ही जी फवारणी आहे ना, म्हणजे धावती मारायची आहे, जास्त काय अशी भिजवायची नाही कलमांना. कीटकनाशक आहे, त्याच्यामुळे फवाऱ्यावरती मारतोय. एका दिवसात आटपली बाग. जर चांगली मारायची असते तर एका दिवसात आटपली नसती. उद्याचा दिवस देखील लागला असता आम्हाला मग. तर त्याच्यामुळे आता ही वाजलेत आता संध्याकाळचे 4. 2 ठिकाणी मशीन लागली ना तो होऊन जाईल पूर्ण. जास्त ना एका लाईनला ना, आता कसे 2-2 लाईनी असे 4 नोजल लावले आहेत. 8 लाईनी जातात. 8 लाईनमध्ये फक्त 2 ड्रम होत आहेत, त्याच्यामुळे पटापट होते. आणि ही कसा, हा जो तू बघा इथे हा रस्ता आहे, रस्त्याच्या इथं मशीन लागते. पूर्ण बागेमध्ये तसाच आहे. तिकडे अर्धी, इकडे अर्धी, त्याच्यामुळे पटापट होऊन जाते फवारणी देखील. तर गाडी आपण इथं लावलेली आहे. हे बघा इकडे त्या कोपऱ्यातून आणली, सकाळी बघितलं असेल त्या कोपऱ्यातून. आता जरा पुढे घेऊया गाडी. इकडे आहे आपल्या व्हिडिओ कॉल चालू परीसोबत. खाते ते काय 2 पैसे माझ्याकडे कशा, तुझ्याकडे तुकाच घे. तुका भेटले ना, दे चाय दे. पैसे भेटले, पैसे बघ. ती सोन पावलानी काय सूट नाही तर काय 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 होतं, सोन पावलानी लेक. पाणी दे पाणी दे. तर ते काय पावले पैसे भेटत चालले. काय पण उगाच तरी. ते घाल. पिक्के आहेत ना, ते टाक. हा पिकच टाकला. हे काप, उभो काप. दूध सर आपण हा दूध आहे, मीच घेऊन आलेले. इकडे पोपटाला तर पेरू घेऊन आले. आजपासून बागेत गेलो कामाला, तर तिकडे पेरवीन आहे धरलेली. ते कसे कालच्या पावसाने ना, काल पाऊस बऱ्यापैकी पडला, तर त्या पावसाने ना ते सर्व पेरू पडून गेले पिके. ते मग घेऊन आलो मी पोपटासाठी. तर आता चहा वगैरे पिऊया, बिस्किट वगैरे खाऊया. मॅगी बिगी कशा आणली खाऊ की जरा नाश्ता करू, त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊ. परो ये पपड्या मामा
मामा परो मामा यो परो दिसत काय नाही, करतं? फ्लॅश दिसते त्याच्यावर. काय करते? ये 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 तू ये इकडं. पकड. कैची काय ह्याने का कैचन कापायचे धर. म्हणजे कापूक एक माणूस काय बोलायचं आता कसं व्हायचं देव जाणे. हात बीत कापत माका सांगू नको परत आव सासू सासू एक तर व्हिडिओ बघता असं म्हणत माझ्या लेकीचा हात कापलंस. हा काल काल काय बोलली कालच्या ह्याच्यावर ना? नाही ग काय बोलली नाही. इकडे एक नवीन फिल्म ऍड झाली आहे तर आज ते का कामं नाही होती दिवसभर ते कामं बघा काय केलेली. आजचं स्पेशल मेनू चिकन भात आणि पिठी. तर आता आमचा होतो जेवायचा टायमिंग. आता वाजलेत रात्रीचे किती 9:30 झाले. कुर्ती दे आणि प्लाझो पण दे. पण प्लाझो पण नाही. त्याचा प्लाझो मी काय काय म्हणतं मैं क्या बोल रहा है तू क्या बोल रहा है. 9:30 आहे आणि कीर्ती रतांबे फोडत होता. झालं रतांबा फोडून कापून पण अगदी. तर कारशिंगचे काका आले होते रतांबे फोडायला. तो नाका बंद नाही केला तो बैल येत नाही आतमध्ये. त्यांनी रतांबे दिले नाही काढून. संध्याकाळी आई गेली होती सर्वच गेले होते आई पप्पा काका शिरीबाबा आमचं. तर हे बघा इकडे तर रतांबे फोडून तर झालेत दोघांनी मिळून फोडलं नाही. आणि हे कशात ठेवलं सरबत करू उतरवून काढलेले आहेत. झाले. चल तर हे का फूड देणार आता नाही ना देणार आहे सुकल्यानंतर सुकल्यानंतर. आणि ते बिये त्याचं पाणी काढणार. किडे आहेत त्याच्यात नाही घ्यायचे पाणी. किडी किडी कशी. खुर्शी हा आणि हे वले हे कसे किलो आहेत. खायचा टी शर्ट 140. पहिले किती होते 300 रुपये किलो. हे जे होते ना पहिले 300 रुपये किलो. जर तुम्ही विकत जर कोकमा घ्यायला गेलेत ना तर जास्त हे ना 600 रुपये किलो. आणि त्यात जास्त करून हे हिरवे असतात कापलेले तर हे पिक्के नसतात त्याच्यामध्ये. कोकम हे 600 रुपये किलो आहे. आणि आमच्याकडे रत्तांबे असून काढू कोण जात नाही चढू पण जात नाही. तर माका तर बाबा चढू घेत नाही. मी तर बाबा चढत नाही झाडांवरती. मोठ्या झाडावरती चढलं की आपल्या पायाला पाणी सुटतं. त्याच्याकरता आपण काय चढत नाही. मग ते गेल्या वर्षी पण आहे काका दिले होते ना. आदल्या वर्षी गेल्या वर्षी नाही पाऊस पडला तर ह्या वर्षी पण काका झाले काढायला. मग ते आले काढले नाही आणि तसेच निघून गेले. श्रीबाबा तर आमचा झोपलाय. आता आम्ही ते जेवायला बसतोय. तर हा ब्लॉगची सांगता देखील आपण इथेच करू. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सगळं आवडल्यास लाईक करा शेअर करा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करा विसरू नका. तर अशाच पण भेटून सोबत बाय 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 बाय. गुड नाईट शुभरात्री. बुगुडी काय फोनवरती आहे त्याचं काय लक्ष नाही. तर जाऊया आपण जेवूया. Yeah.